हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज बनवू आपण मस्त चिकनची भाजी। चिकनची ही नवी रेसिपी एकदम माया या पद्धतीनं नव्या पद्धतीनं एकदा करूनच पहा। पाहुणे पण विचारतील कसं बनवलं, वा काय भाजी झाली। तर चला सुरुवात करू। तर हे आपलं चिकन आहे। चिकन आता मस्त 2-3 पाण्यानं धुवून घेऊ। पाणी मी तसं भरणभर ठेवलंच होतं। चूल पण अगोदरच पेटून घेतली, कारण की हिवाळ्याचा टाइम आहे। लेकरं आता शाळेतून आले मस्त, त्याला म्हटलं चुलीपाशी बस, आपण खायचं। दुकानातून आले काहीतरी खाऊन आले, बसू राहिले खात। म्हटलं जा खा, चुलीपाशी ज्याला बसायचं ते बसू शकतात। आणि अजून फक्त 5 वाजले, पण एवढी थंडी आहे भलकशी। तुमच्या इकडे थंडी आहे का? तर चला मस्त 2-3 पाण्याने चकचक अगोदर चिकन धुवून घेऊ। याचं मस्त चिलबट गिलबट आहे ते सर्व काढून घेऊ। आमचा आरुस तर बसला बा चुलीपाशी। तू बसणार आहे आयुष? तू कुठे चालला बा? बर बर। तर चला 2 ते 3 पाण्यानं मस्त मी चिकन धुवून काढलं। हे पण माजरच्या धाकानं मी आरूच्या हाती दिलं। दे रे बाबा, हे पाय इकडून माजर आली, पै आली तिकडे। तर माजर दाखवा तिकडे, याच्यापर्यंत आली ती। म्हटलं आतापर्यंत मी याच्या हाती त्याच्यासाठी दिलती की बा माजर आली नाही पाहिजे म्हणून। मस्त 3 पाण्यानं चकचक चिकन धुवून घेतलं। आता कढई ठेवू चुलीवर। चिकन धुतलं आणि पाणी फेकायला चालली गेली। म्हटलं माजरी म्हणून मी चिकनचं जे ताट होतं ना ते आरूजवळ दिलं होतं। तर चला आता सुरुवात करू आपण भाजीसाठी। तर मी 2 कांदे घेतले। आता याचे मागचे जे पुढचे जे असे काठ असतात ना, हे कापून घेऊ। आण रे बाबू तेलाचं, आणलं का? आमचा आरूले धंद्याचा तेल आणून दिलं त्यानं, मी भुलली होती घरातनीच। तर चला आता कांदे पण 2 कापून घेतले। आता कांदे कसे कापायचे ते सांगतो तुम्हाला। कांदे मस्त असे बारीक बारीक कापून घ्यायचे। उभे काप करून घेतले की आळवे पण काप करून घ्यायचे, म्हणजे बारीक बारीक कांदा होऊन जाते या पद्धतीनं। हे बा, तर चला आता सर्व कांदा मी असाच कापून घेतो। मस्त बारीक बारीक कांदे कापून झाले। कढई पण मस्त गरम झाली कांदे कापेपर्यंत। एक माप तेल टाकून घेतलं कढईतनी। आता लगेच काय करायचं, याच्यात अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं। त्यांना काय होते, आपण ज्यावेळेस साधी फोडणी देतो ना जिऱ्याची कांद्याची, त्यानं आपली भाजी एकच नंबर बनते। आणि त्याचं जे सूप असते ना चिकनचं, ते तर एकच नंबर लागते। तुम्ही जर लेकराला खायला दिली ना, ते पण मस्त लागते। तर चला आता सर्व कांदा मस्त टाकून घेऊ तेलात मस्त परतून घेऊ। जिरं तडतडलं की मस्त कांदा टाकून घ्यायचा। आता आपला कांदा जो आहे ना, तर त्याला मस्त लाल कलर येईपर्यंत, कांद्याचा एकदम घमघम वास येईपर्यंत मस्त परतून घेऊ। कांदा पण मस्त परतून झाला, मस्त लालसर कलर आला। आता अर्धा चम्मच हळद टाकली, अर्धा चम्मच मस्त मीठ टाकून घेऊ। मिठाचा आणि हळदीचा वापर आपल्याला डबल करायचा आहे। आपण ज्यावेळेस भाजी करतो ना त्यावेळेस पण वापर करायचा, म्हणून कमी कमी टाकून घ्यायचं। फक्त हळद शिल्लक टाकायची। हळदीनं काय होते, आपले जे सूप होते ना तयार, आपल्या चिकनचा जो रस्सा असते ना, तो एकदम घटघट बनते। त्यासाठी हळद थोडीशी शिल्लक टाका। आता टाकू आपण याच्यातले धुतलेलं चिकन मस्त परतून घेऊ सर्व साईडनं, म्हणजे जेणेकरून आपलं जे मीठ हळद तेल आहे ना, कांदा जिरं हे सर्व साईडनं लागलं पाहिजे। या पद्धतीनं मस्त फिरून घेऊ आणि 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ। आता लगेच याच्यात पाणी नाही टाकायचं आहे बरं आपल्याला चिकनच्या भाजीत नाही, कारण की आपण ज्यावेळेस हे चिकन शिजवतो ना, तर या चिकनले स्वतःच्या अंगातच पाणी सुटते, म्हणून आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं आहे। तर 2 मिनिटं मस्त परतून घेऊ। काय रे बाबू, भूक लागली? थांब ना, आता भात भाजी करतो। आमच्या आरूले भूक लागली शाळेतून येता बरोबर। बदलले का भाऊ कपडे? तर चला आता झाकण ठेवू, पाणी नाही टाकत मी आत्ताच। तर चला पाहू शकता तुम्ही, हो माय सांगते काय हो, हे पहा मी पाणी नाही टाकलं, अंगचंच पाणी सुटलं चिकनच्या, पाहू शकता तुम्ही। तर आता याचं पाणी जे आहे ना, हे सर्व आटू देऊ। लगेच पाणी नाही टाकायचं आपण। तर चला आता ते चिकनचं जे पाणी आहे ना अंगचं, ते मस्त आटेपर्यंत मसाला तयार करून घेऊ। एक मोठा कांदा घेतला, हा चुलीत टाकून घेतो। चुलीत कांदा भाजल्यानं काय होते, आपल्या भाजीची चव जी आहे ना ते आणखीन वाढते, लय मस्त भाजी होते। कांदा मस्त भाजला गेला, एवढा जाव आहे म्हटलं चुलीत नाही, निरा खय जाव आहे, रबातच झाला कांदा। आता कांदा काढून घेतो, काळाशार झाला कांदा। आता खोबऱ्याचा तुकडा घेऊ थोडासा, आणि हे खोबरं जे आहे ना ते पण मस्त चुलीत भाजून घेऊ। भाजल्यानं भाजीची चव आणखी वाढते आणि भाजीला मस्त तर्री येते। आणि खोबरं जे आहे ना ते मस्त असं काळसर होऊ द्यायचं, त्याच वेळेस आपला मसाला मस्त होते। खोबरं पण मस्त भाजून झालं, कांदा पण मस्त भाजून झाला। आता काढू लसण पण आपल्याला आवश्यक आहे, कारण की लसणाशिवाय भाजी चांगलीच होत नाही।
तर चला आता भाजीला जेवढा लसूण पाहिजे ना तेवढा काढून घेऊ. याचे सर्व वरचे टक्कर काढून घेतो. तर चला लसूण पण काढून झाला. आता आपल्या चिकन मधलं पाणी पण सर्व आटलं. दाखवतो तुम्हाला. असं पहिले चिकनचं जे पाणी आहे ना ते सर्व अंगाचं पाणी आटू द्यायचं बरं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्ट पाणी नाही टाकायचं आपल्याला. आणि पाणी पण ज्यावेळेस तुम्ही चिकन मध्ये टाकता ना एकदम थंड नाही टाकायचं. आपल्याला गरम करून टाकायचं आहे. तुम्ही जर समजा गॅसवर करत असाल किंवा चुलीवर करत असाल तर एखाद्या पातेल्यात गरम पाणी एक साइड करून ठेवा. म्हणजे मग तुम्हाला गरम करायचं काम नाही पडत. आता जसं मला ताटावर ठेवा लागते तसं तुम्हाला मग करायचं काम नाही राहत. पण आता मी ताटावर पाणी टाकलं. असंच पाणी टाकायचं कधी पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गंजात म्हणजे गंजातली भाजी टाकता चिकनची शिजवासाठी किंवा म्हणजे याच्यातनी कढईतनी टाकत असाल तर वर असं पाणी ठेवायचं. म्हणजे खालून जे आपलं चिकन आहे ना ते पण करपत नाही आणि वरचं पाणी पण गरम होते. आता पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण चिकन मध्ये हे पाणी टाकून घेऊ. तर चिकनले पण मस्त असे बुडबुडे आले. हे ताट कसं जरासं उतई आहे ना त्याच्यात जास्त पाणी बसत नाही. आता मी थोडं 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 करून टाकून घेतो. तर सर्व पाणी टाकून दिलं मी. पाहू शकता तुम्ही. आता पाणी झालं चिकनले. तर आणखीन थोडंसं पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही. कारण की चिकन भातच शिजते. चिकनचा काही वांधा नाही. लय जर शिजवलं तर ते भाजी चांगली नाही लागत. मस्त अदरकचं शिजवायचं मस्त लागते. कारण की भाजीला फोडणी देतो ना त्यातही मस्त शिजल्या जाते. तर चला आता हे झाकण ठेवून देऊ. चिकनले थोडंसं शिजून घेऊ. तोपर्यंत मसाला तयार करून घेतो. तर आता हा अद्रकचा तुकडा घातला. हे मोठा अद्रक आहे त्यातला तुकडा काढून घेतो मी जेवढा पाहिजे तेवढा. हे आपण कांदा भाजला होता ना चुलीत तर मंगाले गरम होता त्याच्यानं मी काही याच्यावरचे साल्ट काढले नाही. आता झाला तर थंड झाला की याच्यावरचे साल्ट पद्धतशीर काढल्या जातात. या पद्धत नाही तर गरम जर असला ना तर असे चटके लागतात. म्हटलं भलकसे चटके लागतात. तर आता हे मागचा पुढचा भाग काढून घेतो. हा भाजीत वापरायचा नसते म्हणून काढून घेतो. तर चला आता 1 चम्मच जिरं पण घेतलं. आता घेऊ कोथिंबीर. कोथिंबीर पण आता मस्त मी धुवून घेतो नंतर वाटून घेतो. पाहू शकता आपली पेस्ट पण तयार आहे कांदे लसणची. याचं पाणी पण काढून आणलं. आता हे बाजूला ठेवून घेऊ. भाजी शिजली का पाहू. भाजी पण मस्त शिजली बरं. दाखवतो तुम्हाला. मस्त भाजी शिजली. तर चला आता काढून घेऊ. याचे म्हटलं याचं जे हे पाणी सूप आहे ना हे पाहू शकता तुम्ही किती घट्ट घट्ट झालं. असंच होऊ द्यायचं आहे. फक्त मी ज्या पद्धतीनं सांगितलं ना त्या नव्या पद्धतीने तुम्ही करून पहा. म्हणजे एकच नंबर आपली भाजी होती चिकनची. तर चला आता काढून घेतो एका दुसऱ्या भांड्यात. आता ह्याचं हे कढईत जे पाणी आहे ना ते पण आता सर्व काढून घेतो. म्हणजे काऊन की मग ते आपण चुलीवर ठेवलं की ते जळून जाते. याला थोडस लागलेलं आहे ते पण काढून घ्यायला लागेल. हे कुठे ठेवलं वक्तात दिसतच नाही कुठे काही ठेवेल असलं की. हे सर्वच काढून घ्यायला लागते. नाही तर मग काय होते आपण ज्यावेळेस फोडणी देतो ना त्यावेळेस हे जळून जाते. मग एक वेळ तरी चांगल्या पाण्यानं धुवून घेतो हातानं. गरम आहे पण हिवाळ्यात काही फरक नाही पडत किती काही गरम असलं तर. कारण की मानते. सर्व कढई मस्त चकचक धुवून काढली. आता चुलीवर ठेवून घेतलं. आता याच्यातलं जे पाणी आहे ना ते सर्व आटू देऊ. कढई मस्त चुलीवर ठेवून दिली. कढईतलं पाणी पण सर्व आटलं. आता फोडणी देऊन देऊ आपण. मस्त नव्या पद्धतीनं नवी रेसिपी आहे आपली. नक्की करून पहा या नव्या पद्धतीनं. म्हणजे पाहुणे पण म्हणतील पाहुणे जर आले ना तर नक्की हे आजची मी जे भाजी करू राहिली ना चिकनची हे नक्की तुम्ही पाहुणे बरोबर शेअर करा. म्हणजे करून त्याला खाऊ घाला. पा काय म्हणतील तर. 2 माप तेल टाकलं. आता तेलाला मस्त गरम होऊ दे. काय म्हणतो तू. बर चल मस्त पेस्ट टाकून घेऊ तेलातनी आणि मस्त परतून घेऊ. एकदम असा घम घम वास आला पाहिजे साजरा. कलरही चेंज झाला पाहिजे. असं मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलातनी. तेल मस्त सण गरम पाहिजे फक्त. भाजीची आणखी जर चव वाढवायची असली तर तुम्हाला ते पण ट्रिक सांगतो एक. आता तुम्हाला मसाला दिसत असेल याच्यात मसाल्यात दाखवा ना. हा पहा तुम्हाला मसाला दिसू राहिला ना. या मसाल्याला मस्त असं तेल सुटू द्यायचं. म्हणजे मसाल्याला तेल सुटलं म्हणजे भाजीसाठी आपला मसाला तयार आहे. तेल मस्त सुटलं बरं मसाल्याला. असं सुटू द्यायचं आहे. मीठ टाकायचं. हळद टाकायची. आपला काळा मसाला टाकायचा आणि मिरची पावडर चवीनुसार टाकायची आणि मस्त परतून घेऊ. आता आपण सर्व साहित्य टाकून घेतलं. आता काय करायचं आपण जे पेस्ट बनवली होती ना त्याचं पाणी होतं ते टाकून घेतलं. आता एक वेळ मस्त परतून घेऊ आणि असं तेल सुटलं पाहिजे आजूबाजूनं. त्याच वेळेस मस्त मसाला तयार होते. ग्रेव्ही तयार होते आणि तर्री तर एवढी भारी येते की भयानकच.
तर पाहू शकता किती मस्त तर्री आली, ग्रेव्ही एकच नंबर तयार झाली आपली, एकदम घट्ट घट्ट तयार झाली. अशीच ग्रेव्ही तयार करायची आहे चिकनच्या भाजीसाठी. आता एक वेळ मस्त परतून घेऊ. आता चिकन जे शिजवलं होतं ना, तर ते सर्व टाकून घेऊ आपल्या ग्रेव्हीतनी. एकच नंबर भाजी झाली आपली. हे पाहू शकता तुम्ही. चिकनची ही नवी रेसिपी एकदा माया या नवीन पद्धतीने करून पाहाच, खरंच करून पहा. आणि कशी तुमची भाजी झाली ते पण मला कमेंट करून सांगा. अशाच जर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवायची असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन. तर चला, आता जेवढं आपल्याला भाजीला पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घेऊ भाजीतनी. हे किती मस्त तर्री आली दिसत असेल तुम्हाला. आता मला भाजीले हे पाणी थोडंसं कमी वाटून राहिलं, तर आता मी थोडंसं पाणी टाकून घेतो. जास्त नाही करायची भाजी, मस्त होते. हे एकच नंबर. एवढी घट्ट घट्ट भाजी झाली ना, काय सांगू तुम्हाला. असं तोंडाले पाणी सुटून राहिलं भाजीले पाहून म्हटलं. तर चला, आता झाकण ठेवून देऊ. एक उकळी काढून घेऊ मस्त. खै उकळी आणून घेऊ. उकळी आली अशी पाहू. आता मस्त खै आवाज येऊ राहिला. हे किती मस्त आली. आता याच्यात वरून टाकू मस्त कोथिंबीर. तर चला, आता तर्री पण लय भारी आली, भाजी पण तयार झाली. आता खाली उतरून घेऊ, भाजी दाखवतो तुम्हाला कशी झाली. तर इतकी भारी तर्री आली ना. आणि कढई खाली उतरवली ना तर याच्यापेक्षा भारी कलर येते म्हटलं. आता सध्या चुलीवर आहे त्याच्यानं काही चुलीवरच्या भाजीला एकदम तर्री येत नाही. खाली उतरल्यावर लय भारी कलर येते. तर पाहू शकता किती भारी कलर आला दिसत असेल तुम्हाला. एकच नंबर तर्री आली, भाजी पण लयच घट्ट घट्ट झाली. नक्की हा व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.